आता प्रश्न असा पडलेला की एवढी मोठी मशीन टेम्पोत भरायची तरी कशी? नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमे आणि आजचा ब्लॉग जरा लेटच चालू केला. आज दिवसभर घरातच होतो म्हणून म्हटलं संध्याकाळी तरी बाहेर दाराला कुलूप लावलं, गाडीला चावी लावली आणि म्हटलं मित्राकडे काम आहे. त्याच्या आधी म्हटलं भावाला बाजारात सोडून भावाला बाजारात सोडलं आणि मित्राच्या घरी निघालो. आज आपल्याला जायचं होतं भडगावला. संध्याकाळचं वातावरण पण एकदम छानच दिसत होतं. मित्राच्या घरासमोर गाडी पार्किंग केली आणि त्याला म्हटलं काय काम आहे ते सांग. ही भात जोडायची मशीन या टेम्पोत भरायची होती. टेम्पोत भरली आणि त्याला म्हटलं दोरीने घट्ट बांध पडायला नको. विषय कसा आला की नुसती मशीन भरायची नव्हती, ती वरच्या भडगावला उतरायची पण होती. आपल्याकडे ड्रायव्हिंगचा काही विषय नाही. हार्दिक शेठ टॉपचे ड्रायव्हर. हार्दिकच्या घराकडून तर आम्ही तिघच जण. त्यानंतर आमचा चौथा मेंबर ऍड झाला. गाडीत जागा तर नव्हती पण कसे बस थोड्याच वेळात आपण त्यांच्या घरी मशीन उतरायची होती. त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांची मशीन त्यांच्या घरी ठेवली आणि म्हटलं गाडी परत. हे सगळं काम आटपलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. त्या वाटेवर त्यांना दोघांना ग्राउंडवर सोडलं आणि आम्ही जायला निघालो घरी. टेम्पो म्हणून उतरलो. टेम्पोचं दार लावलं आणि त्याला म्हटलं मला पण उशीर झालाय, मी पण जातो. कसं वट वागळं पण खूप फिरत. आजचं ब्लॉग इथेच संपूया. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. जय महाराष्ट्र.